श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आज काय झालेलं आहे ते म्हणजे हे दूध तुम्हाला दिसतंय का? एवढं बादली, 20 लिटरची बादली आहे, तर एवढी बादली बकेट भरून दूध आज डेअरीवाल्याने नेलेलं नाही। याचं कारण असं आहे की हे दूध जे आहे ते फुटलेलं आहे। हे दूध आहे ना ते फुटलेलं आहे। आता मी तुम्हाला दाखवते, हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे। आता एवढं दूध जर ओतून द्यायचं म्हटलं तर काय करावं लागेल? तर म्हटलं की चला आज यापासून एक मस्तपैकी पदार्थ होतोय का ते बघूया, कारण युट्यूबवर खूप सर्च केलेला आहे। तर बघूया आपण काय होतंय याचं। तर आता एवढं खराब झालेलं दूध डेअरीवाल्यानं नेलेलं नाही, मग काय करावं लागेल? तर त्यासाठी युट्यूबवर सर्च केलेलं आहे। तर बघूया आता काय होतंय। हे पातेलं देखील घेतलेलं आहे आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना पातेलेचा रंग ब्लॅक ब्लॅक, ते गेल्या वेळेसचा माझाच कारनामा आहे। कारण मागच्या 1.5-2 महिन्यापूर्वी देखील डेअरीवाल्यानं दूध नेलेलं नव्हतं, तर त्यावेळेस मी या पातेल्यामध्ये आटवलेलं होतं। तर आटवत असताना एवढं हलवून हलवून दिवसभर कंटाळा आला। जवळजवळ 6-7 तास ते होत होतं, म्हणजे आटत होतं आणि ते दूध 6-7 तास आटत होतं। पण मला हलवून हलवून एवढा कंटाळा आला आणि त्या गरमाईमध्ये दम सुद्धा निघत नव्हता, म्हणून मी 1 तासभर बाहेर जाऊन बसले। त्याच्यामध्ये असा गोंधळ झालेला। तर आता या वेळेस जी पहिली चूक केली ती आता चूक करणार नाही। डेअरीवाल्याने दूध नेलं नाही म्हटल्यानंतर आज बघूया याचं काय करायचं आहे आणि काय होत आहे। युट्यूबवर खूप रेसिपी पाहिलेल्या आहेत, खूप रेसिपी पाहिलेल्या आहेत याच्या। तर आता याच्यापासून काय बनतंय ना ते आता आपण बघूया आणि शेवटी मी तुमच्या सर्वांबरोबर देखील शेअर करणार आहे। आता एवढं दूध जर अगोदरच मिस्टरांनी यांनी सांगितलं की आता जर काही जर केलं, आणि कारण गेल्या वेळेस साखर देखील खूप नाश झालेली होती, कारण ते सर्व काही एवढं खराब झालं होतं की ते एकदम असं सर्व काही एवढं खराब वाटत होतं की साखर देखील नाश झालेली होती। त्याचबरोबर दूध तर जाऊ द्या, दूध असं पण तसं पण ओतून द्यायचंच होतं, परंतु हे झालं होतं की साखर खराब झाली, म्हणजे साखर नाश झाली होती। कारण जे बनवलं होतं ना ते सर्व काही पातेल्याला एवढं लागलं होतं की त्याच्यामुळे ना ते असं करपाट लागलं, तोंडात सुद्धा घालू वाटत नव्हतं। मग आज आपण बघूया याच्यापासून। बघा ना आता एवढा घट्ट गोळा झालाय, बघा ना एकदम असं दही असतं ना तर दह्याप्रमाणे दिसतंय बघा। तर आज बघूया आपण। आता आज ना जी पहिली चूक केली होती ना तर त्या पद्धतीने आता चूक करायची नाही। आता आपल्याला सावधगिरीनेच करायचं आहे, कारण गेल्या वेळेस खाऊ खाल्लेलं आहे। म्हणजे प्रत्येक जण मला ओरडलेलं होतं की हिला काही नाश करण्याशिवाय दुसरं काही जमत नाही। त्याच्यामुळे आता या वेळेस आपल्याला जे करायचं आहे ते म्हणजे सावधगिरीनेच करायचं आहे। असे गटले निघतायत ना बघा, एकदम घट्ट झाले। दही जसं असतं ना तर त्या पद्धतीने झाले बघा, एकदम दही। हे बघा, तर आता ना आपण एवढं जे आहे आता एवढ्या आपण असंच ठेवणार आहोत आणि एवढ्याच अगोदर बघूया काय होतंय ते, आणि जर व्यवस्थित झालं तर त्याच्यासाठी पुन्हा ट्राय करूया। तर चला मी आता हे पातेलं गॅसवरती ठेवते। आता किती गॅस जाईल त्याचं माप नाही, पण बघू, करता करता काहीतरी होईलच की। आणि महत्वाचं म्हणजे जे काही होईल ना ते स्वामींच्या कृपेने चांगलंच व्हावं एवढीच इच्छा आहे। तर मी खराब झालेलं दूध पातेल्यात ओतून ते गॅसवर ठेवलेलं आहे आणि गॅस आता बराच वेळ झालं चालू राहिला। आता ते उकळी फुटायला सुरुवात झाली, तर ते जे दूध ठेवलेलं होतं फाटलेलं दूध खराब झालेलं, तर त्याला आता उकळी येण्यास सुरुवात झालेली आहे। खराब झालेलं दूध होतं तर ते उकळवल्यानंतर अशा प्रकारे झालेलं आहे, म्हणजे कमीत कमी 5 मिनिटं उकळवलेलं आहे। कारण एवढं जर आटवायचं असेल आणि अजून आपलं त्या बकेटमध्ये अजून अर्ध बकेट दुधाचं आहे, त्याच्यामुळे पटकन फक्त आपल्याला उकळून घेतलेलं आहे।
गेल्या वेळेची चूक केली ती आता करायची नाही, त्याच्यासाठी मी फक्त आता उकळून घेतलेलं आहे. आता याला मी इथं असं याच्यामध्ये ही चाळण आहे आणि याच्यामध्ये ओतून घेणार आहे. तर बघा, याच्यातून जेवढं शिल्लक राहील ना तेवढ्याच आपल्याला खावा करायचा आहे. कारण की असं झालं होतं की संपूर्ण दूध आटवण्याच्या नादात असं झालं की पूर्ण खवा हा खराब झालेला होता. गरम आहे अजून खूप म्हणजे एवढं गरम आहे ना. काही ते चमचा वगैरे घेणार, याला हलवूया आपण. तर हा बघा आपल्याला जो खवा आहे, तर अशा प्रकारे जो खराब झालेला दुधातून घट्ट मलाई निघते ना, ते अशा प्रकारचे आहे. एवढं दूध ओतून देण्यापेक्षा यापासून आपण काय होतंय ते बनवूया. मला पण एवढं काही याच्यातील म्हणजे तसं तर पनीर बनवायचं होतं, पण म्हटलं आमच्या घरामध्ये पनीर जास्त काही कोणाला आवडत नाही. पनीरची भाजी सुद्धा आवडत नाही, त्याचबरोबर गोड गोड पदार्थ ही खूप आवडतात. त्याच्यामुळे हे बघा आता कशा प्रकारे एकदम मस्तपैकी निघालेला आहे. तर आता हे मी बघा पाणी पण पूर्ण नितळलेलं आहे. बघा आता थोडं थोडं पडतं आहे. तर आता हे बघा तुम्हाला दिसत असेल की किती घट्ट झालेलं आहे. तर आता हे जे घट्ट आहे ना, तर आता फक्त उकळवलेलं आहे. कारण आता गॅसचं कंडिशन असं आहे की गॅस भेटणं मुश्किल आहे. त्याच्यामुळे आपल्याला जास्त काही खर्चात वगैरे पडायचं नाही. हा बघा एवढा खवा निघालेला आहे. तर आता जे राहिलेला आहे ना, आता हा फक्त खवाच आहे. आणि अजून जे राहिलेलं आहे दूध ते सुद्धा हे करायचं आहे. याच्यामध्ये थोडासा शिल्लक राहिलेला आहे, तर मी आता डायरेक्ट या कढईमध्येच काढून घेते. आणि जे गेल्या वेळेस काय झालं की दूध खराब एवढीच बादली पण खराब झालेली. तर जे काय करतात की सकाळी दूध घ्यायला येत नाही, तर ते संध्याकाळी दूध म्हणजे संध्याकाळी दूध घ्यायला येत नाही, तर एक मोठी ते सकाळचे दूध घ्यायला येतात. त्याच्यामुळे दूध आता हे बघा थोड्या वेळापूर्वीचा तेवढा आणि आत्ताचा एवढा. आता आणि जो पातेल्यात राहिलेला होता ना टोपामध्ये 10 मिनिटांमध्ये हे केलेलं आहे, ओतलेला आहे. हे बघा आता या नितळायचं आणि त्यानंतर मध्येच ओतून काढायचं. हे बघा एवढा खवा झालेला आहे आपला. आणि बघा ना किती खराब झालेल्या दुधामध्ये किती पाणी निघालेलं आहे. बघा एक टोप पूर्ण पाते एक एवढं बघा एवढं घमेलं पूर्ण गच्च भरलेलं आहे, तर एवढं पाणी निघालेलं आहे. तर जे आहे आता हे बघा एवढं आता पाणी बाजूला काढलेलं आहे आणि हा आपला खवा जो आहे तो पूर्णपणे बाजूला काढलेला आहे. बघा हा खवा एवढा निघालेला म्हणजे हे त्यातील घट्ट तेवढं निघालेलं आहे. तर आता आपण काय करूया की आता टोप जे आहे पूर्ण रिकामा, तर यामध्ये जे राहिले आपण सकाळी जे अर्ध ठेवलेलं होतं ना, तर त्या मी त्यामध्ये ओतणार आहे आणि त्यानंतर आता उकळून घेऊया. मी याच्या काढणार आहे. मग ते देखील आपण पहिल्यांदा ते दूध आहे ना, तर ते आता याच्यामध्ये घेऊया आणि ते उकळायला ठेवूया. तर चला मी आता काय करते याच्यामध्ये ओतते आणि ठेवते. म्हणजे पौष्टिक आहे ते. तर त्या दुधाचे गटले खूप मोठमोठे होते. तर जेव्हा मी पातेल्यात ते दूध ओतायला सुरुवात केली तर ते असे त्याचे शिंतोडे उडत होते की पूर्ण फरशीवर भोवती टिपके झालेले होते. त्याचबरोबर गावचं ठिकाण आहे त्याच्यामुळे एखाद्या दूध किंवा काही पदार्थ पडला तर लगेचच भरपूर मुंग्या गोळा होतात. तर त्याप्रमाणे
जेव्हा दूध उडायला सुरुवात झाली, कारण घट्ट होतं, पटपट पडायला सुरुवात झाली की ते बाहेर शिंतोडे उडत होते. त्याच्यामुळे म्हटलं की नको, आपण डब्यानेच काढूया. आणि जेवढे अर्धी बादली दूध होतं तर ते राहिलेलं अगोदर आपण अर्धी बादली दूध तापवलेलं होतं आणि आता राहिलेलं अर्धी बादली या पातेल्यामध्ये टोपात काढून घेतलं आणि म्हटलं की आता तुम्ही पाहू देखील शकता की किती मोठमोठे गठले त्याच्यामध्ये झालेले आहेत. खरोखरच उन्हाळ्यामुळे अशा प्रकारे दुधाचे नुकसान होते आणि म्हणून म्हटलं की दूध एवढं टाकून देण्यापेक्षा काहीतरी पदार्थ बनवूया. आणि त्याचबरोबर एवढं दूध खराब झालेलं आहे, त्याच्यामुळे म्हटलं की नाही, आपल्याला हे खराब झालेलं दूध टाकून न देता, कारण त्याला दूध काढण्यासाठी देखील मेहनत झालेली होती, खूप त्रास देखील झालेला होता. आणि इथं रामाचं चाललेलं होतं की मला पण पाहिजे. तर त्यानंतर ना तो जे आपण गाळून घेतलेलं होतं तर त्याच्यानंतर पाणी वगैरे त्याच्यातील पिळून काढलं आणि ते एका टोपामध्ये ठेवलं. तर भरपूर झालेलं होतं, कारण 20 लिटरच्या बादलीतील दूध उकळवून घेऊन एवढा असा घट्ट त्याच्यातील मलाई निघालेली होती. तर त्याच्यामध्ये साखर देखील टाकली, थोडीशी वेलची पूड देखील टाकली आणि ते गॅसवरती ठेवलं. तर जेव्हा ते गॅसवरती ठेवलं ना, मला वाटलं की पटकन ते लगेचच होईल, कारण साखर विरघळून त्याचं पाणी झालं की एकदा घट्ट लगेचच होईल. परंतु असा हा गटला जो होता तर त्याला सतत हलवावं लागत होतं, कारण गेल्या वेळेस पण मी मोठ्या टोपामध्ये पाणी ते खराब झालेलं दूध ठेवलं होतं आणि दिवसभर हलवत होते आणि थोडी इकडे तिकडे गेली की मला एवढं नको नको झालं होतं ना. म्हटलं की बापरे, पुन्हा मी असं कधीच करणार नाही, एवढी मोठी चूक तर पुन्हा मी कधीच करणार नाही. त्यावेळेस ना खूपच असं वाटत होतं की खरोखरच खूपच मला त्रास देखील झाला. आणि नेमकं व्हायचं तेच झालं. थोडंसं म्हणतात ना की नजर हटी दुर्घटना घटी, तसंच नेमकं झालं. मी थोड्या वेळासाठीच बाहेर निघून गेले आणि तो पूर्ण पातेल्याला खाली लागलं आणि ते लागल्यामुळे त्याचा करपट वास येत होता. त्याच्यामुळे कोणीसुद्धा खाल्लं नाही. त्यानंतर मी झाडाखाली ओतून दिलं. तर काही येणारे फिरस्ती कुत्रे वगैरे असतात, चिमण्या असतात, त्यांनी काही खाल्लं आणि बाकी म्हणजे ते संपूनच टाकलं. खूप दिवस खात होते, ते काही खराब वगैरे होणार नव्हतं. आणि आत्ता मात्र असं वाटत होतं की लगेचच होईल. परंतु त्याने असा आकार घेतला ना की त्याचे चटके देखील असे म्हणजे उडत होते सारखे. मला ना ते घाबरत होते, कारण मी खूप वेळा त्याच्याकडे बघूनच घाबरलेली होतेच. कारण मला ना असं पोळायचं भाजायची खूप भीती वाटते. आणि नेमकं तर त्याचेच जे मनात होतं ना, ते नेमकं तेच झालं. मी हलवत असताना माझ्या हातावरती एवढे शिंतोडे पडले ना की ते माझा हात असा चणचण करायला लागला आणि एवढं ते चटचट करत होतं की सारखे त्याचे शिंतोडे अंगावरती, हातावरती वगैरे पडतच होते. तर त्यामुळे खूप सावधगिरीने मी सतत हलवत होते. म्हटलं की आता जर पातेल्याला खाली खवा लागला तर हा देखील खवा खराब होऊन जाईल. त्याच्यामुळे मी सारखे हलवत होते आणि हलवून एवढा वेळ निघून गेला ना की माझा हात देखील दुखायला सुरुवात झाली. परंतु हे काही घट्ट व्हायचं नाव घेत नव्हतं. बापरे, म्हटलं आता पुन्हा नाही मी असं करणार. कारण मला वाटलं होतं की आपण जेव्हा मलाई वगैरे काढून घेऊ तर लगेचच तो घट्ट होईल, परंतु ते काही झालंच नाही. त्याच्यामुळे म्हटलं की मला खूपच त्रास देखील होत होता. आणि असं करता सकाळची संध्याकाळ देखील झालेली होती, कारण सकाळची कामे आवरताच पुरे हाल झालं. आणि अवधूत देखील आपला छोटासा आहे आणि घरातील कामे करायची आपल्या, त्याचबरोबर गायी वगैरे आहेत. त्याच्यामुळे त्यातून वेळ काढून हे सर्व काही चाललेलं होतं. एखादा व्हिडिओ बनवायचा म्हटलं ना तर खूप मेहनत करावी लागते. आणि कधी जेव्हा कोणीच काही पाहत नाही ना, तेव्हा मात्र खूप वाईट वाटतं. परंतु काय करायचं, हा घट्ट झाला, जे काही आहे ते आहेच. मग आपण काही कोणाची मतं वगैरे बदलू शकत नाही. तर त्याच्यानंतर ना बराच वेळ, दीड तास गेल्यानंतर तो खूप वेळ घेतला. एवढा डब्बा गच्च भरून एवढा याच्यामध्ये शिल्लक आहे. बघा, आता हा खवा नाही म्हटलं तरी जवळजवळ 4-5 किलोचा तर असेलच. आता याच्यामध्ये ना दाबून भरलेला आहे, कारण फ्रीज मध्ये ठेवायचा आहे. आणि तो आता वरतीच ठेवायचा आहे. आता याला ना खूप दिवस, थोडा कितीही दिवस खाल्ला ना तर अजिबात सुद्धा खराब होत नाही. आता हा डब्बा
जाणार फ्रीजमध्ये. आणि हा जो आहे ना खवा, त्याचं काहीतरी आता पेढे वगैरे बनवायचे आणि घरामध्येच खायचे, स्वामींना नैवेद्य ठेवायचा. तर अशा प्रकारे तेवढा संपूर्ण खवा झाला. परंतु एवढा खवा बनवताना ना खूप वेळ गेला, गॅस देखील गेला. कारण सुरुवातीला दूध आपण उकळून घेतल्यानंतर एवढा म्हणजे जास्त गॅस संपला नाही. परंतु ज्या वेळेस मी तो खवा आतील काढून घेतलेला होता ना दुधातील आपण, तर तो आटेपर्यंत भरपूर भरपूर गॅस गेलेला आहे. पण चला जाऊ द्या, झाला आता. एवढा खवा आपल्याला फुकट तरी भेटणार नाही आणि दूध असं पण आपण ओतूनच देणार होतो, कारण नाहीच काय बनवलं तर ओतण्याशिवाय पर्यायच नव्हतं ना. त्याच्यामुळे अशा प्रकारे एवढा खवा. तुम्ही देखील एन्जॉय करा आणि खराब झालेलं दूध कधीच टाकून देऊ नका. काही ना काही बनवत राहा. खूप काही सुंदर सुंदर पदार्थ बनवता येतात, कारण ओतून दिल्यानंतर त्याचं काहीच होणार नाही. परंतु जर आपण ते बनवलं ना तर घरच्यांना पौष्टिक देखील खायला भेटतं आणि त्याचबरोबर ते वाया देखील जात नाही आणि एवढं नॅचरल आणि पौष्टिक कुठेच भेटणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही देखील एन्जॉय करायचे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. थँक्यू.